आपल्या कलावंताले कोणालाच माहिती नाही. अरे जे काही समाजामधील जो काही कार्यकर्ता पुढे होऊन काम करत असेल, आता आपल्या आपल्या कलावंतामध्ये किती कलावंतांच्या संघटना आहेत, त्या संघटना काम करत असतील तर त्या संघटनाच्या प्रत्येक अधिकाऱ्याला, त्या संघटनेच्या अध्यक्षाला, त्या संघटनेच्या संपूर्ण पदाधिकाऱ्याला की जे समोर होऊन काम करत असतील त्या लोकांना, त्या पदाधिकाऱ्याला तुम्ही आपल्या तळ हाताच्या फोडासारखं जपा. मग ती संघटना कोणतीही असो, कारण तो आपलं कलावंताचं नेतृत्व करतोय ना, मग ते आपण काय करायचं, त्याला तळ हाताच्या फोडासारखं सांभाळायचं. कारण जो काम करतो त्याला नावबोटं ठेवल्या जातात आणि जो काहीच करत नाही त्याला कोणीच नावबोटं ठेवत नाही. आणि जे नावबोटं ठेवतात ते हरामी घरी झोपून राहतात. म्हणून हे लक्षात ठेवायचं, कधी हे लक्षात ठेवायचं की संघटनेचा असू द्या, कोणताही समाज कार्यकर्ता असू द्या, कारण समाजानं समाज कार्यकर्त्याला कधी आपल्या तळ हाताच्या फोडासारखं कधीच कोणाला जपलं नाही. जर जपलं असतं तर माता सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांच्या अंगावर शेण आणि चिखल फेकला असता का? समाज कार्यच केलं ना, आपले मुलं आपल्या मुली घडवण्याचं काम केलं ना त्यांनी. परंतु त्यांना काय केलं, समाजानं लवकर स्वीकारलं नाही. हा समाज आहे. परंतु आता तसं नाही, आपण जागृत कलावंत आहे. म्हणून आपण काय केलं पाहिजे, आपण समाज घडवण्याचं काम करतो. कलावंत हा समाज घडवण्याचं काम करतो. कलावंताची फक्त कलाच लोकांना प्यारी आहे, कलावंत प्यारा नाही. कलावंताची जर का कला प्यारी असती, कलावंत प्यारा असता तर माझा कलावंत हा असा उपेक्षित बसला नसता. माझ्या कलावंतांना आर्थिक विकास महामंडळ झालं असतं. आज जर आपण जर का ग्रामपंचायतला गेलो, नगरपालिकेला गेलो किंवा कोणत्याही ऑफिसला जर गेलो तर त्या ठिकाणी जर आपण जर म्हटलं की दिव्यांगाची किती आहे आपल्या गावामध्ये, एका मिनिटात सांगतात. शेतकरी किती आहेत एका मिनिटात सांगतात. पण आपण जर विचार केला, आपण जर त्यांना विचारलं की आपल्या गावामध्ये कलावंत किती याची नोंद तुमच्याकडे आहे का, तर शासन दरबारी कलावंताची नोंद नाही. कलावंताची नोंद आहे. कोणती आहे? जे मानधन घेतात त्यांचीच नोंद आहे. परंतु जे उपेक्षित कलावंत आहेत की याच्यामध्ये काय किती कलावंत आहेत, आपल्या या जिल्ह्यामध्ये किती आहेत, या तालुक्यामध्ये किती आहेत, गावामध्ये किती आहेत, याची नोंद कुठे सापडणार नाही. म्हणून आपला एक जी मागणी आहे की कलावंतांची नोंद घेण्यात यावी, शासन दरबारी नोंद घेण्यात यावी आणि त्यांना आय कार्ड देण्यात यावं की माझ्या वाघ्या मुरळी जे काही पार्ट्या आहेत, जे मंडळ आहेत, ती रात्र बेरात्री ते जातात, वेगवेगळ्या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाला जातात, वेगवेगळ्या ठिकाणी सर्व क्षेत्रातील, ते एकतारी भजनी मंडळी असू द्या, सांप्रदायिक असू द्या, फुले शाहू आंबेडकरांचे विचार पेरणारे शाहीर असू द्या, म्हणजे लोक कलावंत म्हणजे की त्याच्यामध्ये सर्वच. जे बँड कलावंत असतील ते बँड कलावंत सुद्धा, कारण ते कलावंतच आहे ना. जर आज रोजी जर आपल्या घरी जर एखादं मंगल कार्य जर असलं आणि त्या ठिकाणी बँड कलावंतच जर गेला नाही, त्याला शोभाच नाही. मग ते मंगल कार्य आहे का अमंगल आहे तेही कळत नाही. म्हणून बँड कलावंत जरी असेल तर ते वेगवेगळ्या ठिकाणी आपला ताफा घेऊन जात असतात आणि ताफा घेऊन जात असताना त्या बँड कलावंतांना सुद्धा त्यांच्या गाड्या अडवल्या जातात, त्यांना टोल भरवल्या जातो. मग येथे तो टोल आहे, तो टोलही त्या ठिकाणी कुठेच घेतला गेला नाही पाहिजे. त्यांना एक ओळखपत्र शासनाचं असलं पाहिजे, जिल्हा परिषदचं असलं पाहिजे की बाबा हे कलावंत आहेत म्हणून, शासनाचं एक लेबल असलं पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी कलावंताची नोंद घेऊन त्यांना आय कार्ड देण्यात यावं की म्हणजे कळेल की देऊळगाव राजामध्ये किती कलावंत आहेत. आणि मग त्यांनाही कळेल की 65 वर्षाच्या वरती किती कलावंत आहेत, 50 वर्षाच्या वरती किती कलावंत आहेत, 40 वर्षाच्या वरती किती कलावंत आहेत, किती दिव्यांग कलावंत आहेत, त्यांचा आर्थिक दर्जा कसा सुधारला जाईल. आज ज्या ठिकाणी चूल पेटत नाही, अख्खं 18 विश्व दारिद्र्य असतं, त्या ठिकाणी कलावंत जन्माला येतो. ते कळायला पाहिजे, शासनाला कळायला पाहिजे. आणि शासनाला कळालेलं आहे पण आपली मागणी नाही. कारण जेव्हा बाळ रडतं त्याच वेळेस आई दूध पाजते.
रडच नाही तर आई त्याच्याकडे येते का? आई आपल्या कामात मग्न असते. पण म्हणून आपल्याला शासनाभोवती रडावं लागणार. म्हणून येणाऱ्या डिसेंबर महिन्यामध्ये जे काही हिवाळी अधिवेशन आहे, त्या हिवाळी अधिवेशनामध्ये महाराष्ट्रातील तमाम कलावंतांनी, वेगवेगळ्या क्षेत्रातील सर्व कलावंतांनी त्या हिवाळी अधिवेशनावर येणं गरजेचं आहे. कारण तो आपला हक्क आपल्याला मागायचा आहे. कारण हक्क बसून मिळत नाही. तो हक्क जर आपल्याला घ्यायचा असेल तर आपल्याला चालावं लागते, तो मागावा लागतो. आणि जोपर्यंत तुम्ही मागणी करणार नाही तोपर्यंत तुमचा हक्क तुम्हाला मिळणार नाही, तुमचा न्याय तुम्हाला मिळणार नाही. म्हणून या राष्ट्रीय लोककलावंत दिव्यांग निराधार संघर्ष समितीच्या माध्यमातून माझ्या सोबत असलेले विदर्भ अध्यक्ष माधवदादा गाडेकर, आमचे हरिभक्तपरायण पुरुषोत्तम महाराज चेके, आमचे गजानन शाहीर, त्याचनंतर अवसरमोल दादा हे लवशाहीर, आपले अवसरमोल गवई दादा, आपले गुंजकर बाबा या ठिकाणी उपस्थित झाले. आणि एक लक्षात ठेवायचं, आपण काय करतो, ही जे राष्ट्रीय लोककलावंत दिव्यांग निराधार संघर्ष समिती आहे, हे काय आपलं रोप आहे, रोप हे आपण कुठं लावा. काही येतात खोडसर लोक पाहतात ते झाड चांगलं इकडे, ते पाहत नाही की हे झाड आता याचा शेंडा खोलल्याच्या नंतर आता हे डबल आता याचे खाली दबणार आहे. ते एखादं येतंय, शेंडा फुटतंय आणि पुढं चाललं जाते निघून. बरोबर आहे. मग ते झाड वाढतं का? नाही वाढत. तसं जोही माणूस समाजकार्य करायला जातो, समोर जातो, त्या व्यक्तीला काय करतात लोक, नावबोटं ठेवायला चालू करतात. तसं पण काही असतं या ठिकाणी. जर का आपले कारभारी देडे साहेब जर चांगल्या प्रकारे काम करायला लागले तर ते काय म्हणतील, लोक काय म्हणतील, हे आंदोलन काऊन करू राहिला, याने काहीतरी कुणीकून तरी काहीतरी मिळते म्हणून हे करू राहिला.